नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. येलूर पंचायत समिती गणातून पुष्कराज महाडिक यांचा अर्ज. महाडिक गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन. येलूर जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार हर्षदा राहुल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. स्वर्गीय वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या आशीर्वादाने तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुलदादा महाडिक आणि भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा अर्ज दाखल करण्यात आला. याचवेळी येलूर पंचायत समिती गणातून पुष्कराज पांडुरंग महाडिक, राजन भैया तसेच बहादूरवाडी पंचायत समिती गणातून विमल मारुती खोत यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारसंघातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते. यामुळे महाडिक गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं. येलूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे सर्व उमेदवार सज्ज असून या निवडणुकीत विजयाचा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. गेली कित्येक वर्ष मी सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. 35 ते 40 वर्ष झाली मी सातत्यानं सामान्यांचा आवाज म्हणून येलूर व येलूर परिसरात काम करत आलेलो आहे. वेगवेगळ्या माध्यमातून असू दे किंवा वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये असू दे मी काम करत आलेलो आहे. आता या ठिकाणी प्रथमतः मी सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सम्राटबाबा महाडिक, आमचे तडफदार आमदार सतीश देशमुख भाऊ, आमचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुलदादा महाडिक या सर्वांना मी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला येलूर पंचायत समिती गणामधून लढण्याची संधी दिली. खरं वास्तविक येलूरचा मी सरपंच आणि येलूरच्या सर्वच बाबीतील घडामोडीतील एक साक्षीदार म्हणून काम करत असताना मी अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छता अभियान राबवलं. उभ्या महाराष्ट्रानं त्यावेळी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार प्राप्त केलेली आमची येलूर ग्रामपंचायत असेल, महात्मा गांधी तंटामुक्ती मध्ये आम्ही विशेष प्रावीण्य मिळवलं असेल, अशा अनेक उदाहरणं मी या ठिकाणी आणि चांगल्या योजना आम्ही लोकांच्या पुढे आणल्या राबवू शकलो. पण मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून किंवा ज्यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळी सन्माननीय खासदार धैर्यशील दादा असतील ज्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आतापर्यंत, या सर्वांच्या माध्यमातून लाखो करोड रुपये कोट्यावधी कामं आम्ही येलूरमध्ये खेचून आणलेले आहेत. पण त्यामध्ये येलूर जसं स्वच्छता अभियानामध्ये आम्ही पुढे आणलं, निर्मल ग्राम केलं, तशा पद्धतीनं मला मिळालेली संधी म्हणून मी त्या संधीचं असं सोनं करू इच्छितो की गटर आणि रस्त्याच्या पलीकडे सुद्धा आपण गाव एक चांगल्या पद्धतीनं बनवू शकतो, एक आदर्श गाव बनवू शकतो. अशा अनेक योजना आहेत की ज्या गावामध्ये राबवून आपण गाव सुजलाम सुफलाम बनवू शकतो, गावाचं रूप बदलू शकतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.